चिखली बुलढाणा मलकापूर हा अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात यावा या मागणीसाठी युवसेना जिल्हा प्रमुख नंदू कराडे यांच्या नेतृत्वाखाली चिखली तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2006 मध्ये सुमारे 377 कोटी रुपये खर्चून या 71 किलोमीटर लांबीच्या बीओटी तत्वावरील रस्त्याचे काम सुरू केले होते, जे 2008 मध्ये पूर्ण झाले। मात्र गेल्या काही वर्षात वाढलेली लोकसंख्या आणि वाहनांची अफाट संख्या लक्षात घेता हा रस्ता आता अपुरा आणि अत्यंत धोकादायक ठरत आहे। या मार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रशासनाने यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी युवा सेनेने केली आहे। निवेदनात दिलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार 2021 ते 2026 या 5 वर्षांच्या कालावधीत केवळ चिखली ते केळवत या 20 किलोमीटरच्या पट्ट्यात तब्बल 52 भीषण अपघात झाले आहेत। या अपघातांमध्ये 38 नागरिक गंभीर जखमी झाले असून 28 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना व युवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून या आंदोलनात तालुका प्रमुख किसनदादा कोंडके, उपजिल्हा प्रमुख विलास रोडकर, शहर प्रमुख श्रीराम झोरे, आनंद गैची, प्रदीप वाघ, शिवाजी पवार आणि मनोहर शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। युवा सेनेच्या वतीने माननीय न्यायदंडाधिकारी तहसीलदार साहेब यांना चिखली बुलढाणा रस्त्याचं निवेदन देण्यात आलं। जवळपास 71 किलोमीटरचा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये आपण 5 वर्षाची 10 किलोमीटरची चिखली ते केळवतची माहिती घेतली आणि माहिती घेत असताना जवळपास या रस्त्यामध्ये 52 अपघात झाले। त्यातले 5 वर्षात 28 लोक मृत्युमुखी पडले। किमान 18 वर्षात आजच्या तारखेपर्यंत किती लोक या रस्त्यावर मृत्युमुखी पडले असतील याची खऱ्या अर्थानं दखल घेण्याची प्रशासनाला गरज आहे आणि हा रस्ता तात्काळ नॅशनल हायवेकडे देण्यात यावा व हा रस्ता नॅशनल हायवेकडे अलाउड करून या रस्त्याचं चौपदरीकरण त्या ठिकाणी 4 लेन करण्यात यावं अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं आज तहसीलदारामार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। हे नंबर 1चं निवेदन आहे। नंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाणार आहोत। नंतर पालकमंत्र्याला घेराव घालून जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या सर्व रस्त्यावरती त्या ठिकाणी रास्ता रोको होईल अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी केली आहे। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।